तर हे गाईस तुम्हाला तर आता माहितीच आहे की चिव आमच्याकडे शिकायला आलेली आहे म्हणून. तर चिवची मम्मी पण आली. आता 2 दिवस झालेले आहेत चिवची मम्मी आलेली आहे. तर आता चिवची शाळा वगैरे स्टार्ट होत आहे आणि तिच्यासाठी आता सगळं काही घेण्यासाठी तिची मम्मी आलेली आहे. परत तिचं ॲडमिशन तर झालेलंच आहे ऑलमोस्ट. फक्त TC जमा करायचं आहे आणि आत्ता तिला काय काय घ्यायचं आहे इथून बघू, वया वगैरे. चला, चिवची खुशी बघू शकता कशी आहे. तिचं खरं नाव खुशी आहे बरं का तसं, पण आम्हीच तिला चिव म्हणतो. तर आता फर्स्ट आहे ना तिच्यासाठी आम्हाला हे बघायचे बॅग रोजच्या वापरण्यासाठी, स्कूलमध्ये नेण्यासाठी. काका बॅग दाखवा. बघ चिव कोणता कलर आवडतो. वेगळ्या स्टाईल मध्ये पाहिजे का? कशी स्टाईल सांग बरं. कॉलेज टाईप असते तसली बॅग आवडते. कॉलेज टाईप सारखी का? हे बघा, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद बघा गाईस किती, की आता एवढं दिसत ते शाळेत जाणार आहे. 1 महिना वगैरे झालेला आहे शाळेत. आणि मेन म्हणजे तिला इकडच्या शाळेत टाकलं म्हणून तिला आणखी जास्तच खुशी आहे त्या गोष्टीची. आता बॅगेज पण एवढे चांगले चांगले नाव निघाले ते ना, की नाव पण लक्षात आहे कोणचं आहे, हा, कोणचं घ्यावं. तर स्पेशली ना तिची मम्मी तिच्यासाठी सगळं काही घेण्यासाठी आल्यात तिकडून गावाकडून. काय काय घेणार आहे. तर खरंच मला आहे ना माझे दिवस आठवले. मी पण असंच स्टेशनरी मध्ये जेव्हा जेव्हा यायचे ना, मी एका टायमाला आहे ना 15-15 हजाराचं इथून घ्यायचे. वॉटर बॉटल, परत आपलं कंपास वगैरे सगळं वेगळं वेगळं घ्यायचे मी. मला आहे ना खूप हौस राहायची की मला हे वेगळं पाहिजे, सगळ्या वर्गामधून मला हे वेगळं पाहिजे, ते वेगळं पाहिजे. आणि मी बरंच काही घ्यायचे. तर आता आम्ही आलो ह्या सेक्शन मध्ये. इथे भेटतात पाणी बॉटल, डब्बे आणि पाऊच. आता पाऊच मध्ये बघा तुम्ही तर किती व्हरायटीचे वेगळ्या वेगळ्या. काय बघ तिची ही काय बॅग बनायची होती, आपली छोटी पर्स बनी वाटते. ते पाऊच एवढा मोठा कुठं पाऊच असतो का? ते रोजचं तुला कॅरी करायचं म्हणलं त्या टाइप तुला घ्यावं लागल. रोजचं जसं कॅरी करतात का तसं तुला घ्यावं लागल. एवढा मोठे पाऊच घेऊन काय उपयोग नाही. किती क्यूट क्यूट आहे. क्यूट क्यूट आहे ना तुझ्यासारखेच. लय बारा दुकानात आणलं. बघितलं का, तिला सगळं दुकान घ्यायची इच्छा होऊ राहिली. तर गाईस तुम्हाला तर माहितीच होतं की आम्ही आहे ना सकाळी एका दुकानात गेलतो. म्हणजे ते दुकान आहे ना खूप मोठं दुकान होतं, पण आहे ना तिथं आम्हाला काहीच घेता नाही आलं. कशामुळे माहिती आहे का? फक्त हिच्यामुळं. कारण तुम्ही तर सगळं बघितलंच असतं बरं का, की तिची चेहऱ्यावर किती स्माईल होती, किती खुशी होती. म्हणजे ती किती खुश होती की मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय. त्याच्यानंतर तिने सगळ्यात पहिलं काय केलं माहिती आहे का? तिच्या मम्मीला आहे ना विचारलं की मम्मी याची किंमत काय आहे. मम्मीने सांगितली सहजवन नाही का. तर लगेच ती काय म्हटली, बॅग वगैरे जे काही पण असेल ना आपण छोट्या दुकानातून जाऊन घेऊ. तर म्हणजे तुम्ही एक बघा की एवढीशी मुलीला किती समज आहे. कशामुळं समज येते माहिती आहे का? फक्त आणि फक्त परिस्थितीमुळं माणसाला समज येत असते. तर चिवचिंत्यांची जी स्टोरी आहे ना ती खूप म्हणजे खूप अशी वाईट आहे. कारण सगळ्यांची घरची तर वेगळी एक स्टोरी असतेच, पण हिच्या घरची ना खूप म्हणजे परिस्थितीच खूप डाऊन आहे. परिस्थिती ढावली, पण आपल्याला समजायला पाहिजे की माग काय आहे, किंमत आपल्या हे अनुसार राहायला पाहिजे ना आपण. तर ह्या आहेत ना ताई, म्हणजे दिवसभर मळ्यात वगैरे कष्ट करतात. तर त्याचीच आहे ना ह्या मुलीला छोट्याशा जाणीव आहे की माझी मम्मी दिवसभर कष्ट करती, मळ्यात रानात एवढ्या उन्हाची काम करती. तर त्याची जाणीव आहे म्हणून तिने म्हणजे त्या दुकानातून वडून आम्हाला बाहेर घेऊन आली की नाही का नको मला इथून काय नाही घ्यायचं म्हणून. तर ही गोष्ट बघून आहे ना मी खूप म्हणजे खूप इमोशनल झाले की असं पण असू शकतं म्हणून. तर तुमची काय घडलेलं आहे तुमच्यासोबत ते सांगा बरं पहिल्यापासून. असं काय, मला 3 पोरी आहेत. मी सगळ्यात मोठी चिव आहे. मी माझ्या आईबापापाशी राहते. मला माझ्या आईबापाचं लय सपोर्ट आहे, पण मला वाटतं की मी माझ्या ह्यानी काहीतरी करावं, स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करावं. ते मला मस्त सपोर्ट करतात, पण मला वाटतं की मी काहीतरी माझ्या पोरींसाठी मी करावं. त्यांना जाणीव असायला पाहिजे की माझ्या मम्मीने आमच्यासाठी केलंय, एवढे कष्ट केलेत, त्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यांच्यासाठी मी लय हे करते, पण त्यांना कळायला पाहिजे. माझ्या चिवला कळतं
मम्मी याच्यामध्ये कसल्या किमतीमध्ये आपण राहायला पाहिजे आणि कसल्यामध्ये शिकायला पाहिजे. ते तिला कळतं. म्हणूनच आता बघा, आपण बरेचसे मुलं बघतो, हट्टी मुलं पण खूप असतात की नाही नाही मला घ्यायची तर हीच वस्तू घ्यायची, नाही तर मी काय नाही घेणार, असे पण खूप असतात. पण ह्या काळात पण असे मुलं पण असतात ज्याला परिस्थितीची जाणीव आहे काय कसं करायचं म्हणून. आता मेन म्हणजे 3 मुली आहेत, त्या त्यांच्या मम्मी पप्पा पाशी राहतात. पण मेन विषय कशामुळे आहे माहिती आहे का, कारण चिव आहे ना, लहान असताना चिवचे वडील वारलेले आहेत. तर तेव्हापासून मग या त्यांच्या मम्मी पप्पापाशी राहतात. तर त्याच्यामुळं आता हे मुली कशा आहेत, लहानपणी बसून बघतात मम्मीला कष्ट करताना, त्यांना कसं कसं सांभाळताना. लहानी तर एकदम छोटीशी होती, 1-1.5 वर्षाची, तेव्हा तिचे पप्पा वारले. आणि त्याच दिवशी ती मुलगी आहे ना, पप्पा म्हणायचं तिने सुरुवात केलं. आणि त्याच दिवशी घरात अशी गोष्ट घडली होती की म्हणजे ती ती इकडून पप्पा बोलायची आणि इकडे यांचं हृदय असं तुटायचं की पोरगी आजच पप्पा बोलायला लागली ना, आज असं झालं म्हणून. तर खरंच लई परिस्थिती खूप वाईट असते. चिव काय घ्यायचं तुला आता? काय? पेन्सिल पाऊच. ते आता वया वगैरे घ्यायच्यात, पाऊच आणि ते घ्यायचे. तर बघा आता तुम्ही आम्ही काय काय घेतोच, आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघत राहा की चिव काय घेते म्हणून. नेमकं आता एक रडू नका होता. तर एक तुम्हाला फक्त एक शेअर करायचं होतं की असे रिस्पॉन्सिबल मुलं पण असतात म्हणून मग मी हे केलं नाही का, तिची गोष्ट तुम्हाला सांगितली की असे पण मुलं असतात म्हणून. तर त्यांना लय वाईट वाटलं, ते रडायला लागले. तर आता बघा चिव काय काय घेते. आता तिने एक बॅग घेतलेली आहे, दाखव बॅग. हे बघा, आता मी एक बॅग घेतली, ही बॅग घेतली आता 400 रुपयाची आहे. 450 रुपयाची बॅग 450 घेतली बरं का. त्याला 450 बाटली. तिथं म्हणजे कसं माहितीये का, तिला पण किती समजत की छोट्या दुकानात स्वस्त भेटेल म्हणून. तिथं कितीला भेटत होती 650 ला, आणि इथं भेटली 450 ला. म्हणजे तेवढंच तिचं हे म्हणणं आहे की तेवढ्या पैशात मला दुसरं काहीतरी वस्तू येईल म्हणून. आहे का नाही का चिव? तर आता बघू काय काय घेते. तर तिच्या मम्मीने ना 2 हप्ते मेहनत केली आणि 2 हप्त्याचे पैसे आणलेले आहेत फक्त आणि फक्त चिवसाठी. त्या मळ्यात काम करतात 400 रुपये रोजाने. तर ते पैसे त्यांनी आणलेले आहेत सासून 2 हप्ते काम करून. आणि मग आत्ता त्या पैशांचं चिवसाठी सगळं काही घेऊ राहिल्यात त्या. म्हणजे किती अवघड असतं बघा ना. म्हणजे बापाचा जर सहारा नसतो लेकरांवर तर किती वाईट होऊन जाते परिस्थिती. म्हणजे तेच जर हिचे पप्पा असते ना तर यांच्यावर अशी बारी आलीच नसती की मम्मीला तिच्या कामाला जावंच नसतं लागलं. आपल्याला आई बापा सपोर्ट आहे, पण आपल्याला आपल्या हिमतीवर काहीतरी करायचं वाटतंच ना माणसाला की कधीपर्यंत त्यांच्या ह्याच्यावर हे करणार आपण. त्यांना वाटतं की माझ्या मुली आहेत तर मी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर त्याच्यामुळं मग आता त्या त्यांच्या हिमतीवर पैसे घेऊन आल्यात आणि एकदम स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमेन आहेत त्या. आता इथं चिवसाठी पिशवी बघू राहिलो. नाही पोरीला पाहिजे, एवढी बस होईल ना. हा एक बॉटल आणि डब्बा. हा बस होईल ना. तर आता इथून पिशवी घेतलेली चिवसाठी, डब्याची पिशवी. चिव डब्बा घेऊन जाणार, पण चिव काय काही खातच नाही, 1 चपाती खाते फक्त. तर 100 रुपयाची पिशवी घेतली आता. 450ची बॅग झाली. आता एकदम बजेट मध्ये शॉपिंग करायची आहे. किती राहिलं तर आता? डब्बा, आता डब्बा, पाऊच आणि बॉटल आणि 6 वया घ्यायच्या आहेत. आम्ही चिवसाठी चप्पल बघू राहिलो. वाव किती सुंदर दिसते तिच्या पायावर. पण छोटी आहे ना. कुठे छोटी? हा त्याच्यात मोठी साईज बघ ना. याच्यामध्ये मोठी साईज दाखव. वा भैया, भैया इसमें बड़ी मोठी साईज size दिखाओ. दाखव. काय पाहिजे चिव? बॉटल बॉटल कशी अशी? बघू आता याची किती मोठी, प्राइस बारकी असेल, पाहिजे. कारण बजेट मध्ये घ्यायचे. ती गोल वाली द्या. ती पांढरी वाली. पांढरी नाही, लय घाण होईल ती. नाही व्हाईट नको, ती वाली घे मोठी. कितीला आहे? नको मग. नको लगेच बघा.
लगेच म्हणते मुलगी नको मग. किती घ्या. आम्ही सांग घेतो मी 2 मिनिटं सगळ्यात भारी बॉटल आहे. एक टिफिन दाखवा किती स्टीलचं. घ्यायची काहीच मधून स्टीलचं असं आणि वरून आहे असं ते नाही दोन याच दाखवा. टिफिन असा घ्यायचा आहे की असा? कोणतं घेऊ कसं घेणार आहे का टिफिन कसं घेणार आहे? सांग. हेच ओके असते. कोणतं घेऊ अंकल याची किती प्राइस आहे? 220. पण एवढं मोठं याच्यातून काय? आणखी काही वेगळं? दोन याचा आहे का? तर हे बघा, ही कंपास बॉटल कोणती पाहिजे? 130 ची भेटते. बॉटल बघ मोठी चांगली असते बरं का, कारण पाणी जास्त बसतं. पाणी तेवढं प्यायचं बरं का रोज, कळलं? हे घरी झालं येऊपर्यंत आमचं तेवढं संपलं पाहिजे. डब्बा, कंपास, बॉटल. कंपास बॉटल. आता घेणार आहे आम्ही काय? पेन, पेन्सिल, वही, शॉर्पनर, रबर, वही आणि सकाळी चिवला शाळेत पाठवून देणार आहे. संध्याकाळपर्यंत डोक्याला टेन्शन नाही. बघा आता परत ही कशी हसते. तर कमीत कमी 500 घ्या. 60 बिल झालेलं आहे. वरच्या सोडून द्या आमच्या सारख्यांना. लई जबाबदारी आहे आमच्यावर मोठी. नाही पण तुमच्यापेक्षा थोडी गंभीर आहे. चाइल्ड आहे ना. सारखं थोडं हे चला, तर त्यांनी 60 रुपये सोडलेत, 500 दिलेत. फणस खातोय. लई दिवस झाले खाल्ले नाही तर चांगले लागते म्हणून आज घेतले खायला. तर फणस वगैरे खायला घेतलंय. तर खूप महाग होत त्याच्यामुळं 30 रुपयाचे घेतलेत. हा खाते तुला पण आवडतं चिव? पहिली गोष्ट अशी बघितली या पोरीला आवडीने स्वतःहून खाणारी, नाहीतर कशाला पण नको नको करायचं. चला आता ताई, तुम्हाला काय काय घ्यायचं बघू. चला. मम्मी तू आता काहीच टेन्शन घेऊ नको, आता मी चांगला अभ्यास करीन. बघितलं का? एवढं सगळं घेऊन दिलं म्हणून आता मुलगी एकदम खुश झालेली आहे. मस्त मस्त आता नवीन सामान, नवीन शाळा आणि नवीन टीचर. एक्साइटेड आहे का तू उद्यासाठी? ओके. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय. बाय. चला आता घरी जाऊन झोपू.